गुड मॉर्निंग एव्हरीवन. कार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये आज आपण पाहतोय IUPAC नेम ऑफ कार्बोक्झिलिक ॲसिड. तर कार्बोक्झिलिक ॲसिडचं IUPAC नेम काय पहा. याच्यामध्ये आपण फर्स्ट लिहा सफिक्स, सेकंडरी सफिक्स. पहा कार्बोक्झिलिक ॲसिड. कार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये आपण जे सफिक्स यूज करतो ते सफिक्स कोणतं आहे? OIC ॲसिड. दिस इज सफिक्स OIC ॲसिड. इथे समजा लक्षात, जर आपल्याला कार्बोक्झिलिक ॲसिडचा जर IUPAC नेम लिहायचा असेल तर आपण कोणतं सफिक्स यूज करतोय? OIC ॲसिड. त्या जर आपल्याला याच्यामध्ये काय करावं लागते? नंबरिंग करावं लागते. आता पहा नंबरिंग आपल्याला कशी करायची आहे. पहा मी तुमच्यासमोर एक स्ट्रक्चर ड्रॉ करतोय. C सिंगल बॉन्ड C सिंगल बॉन्ड C सिंगल बॉन्ड C COOH. आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर हा जो आपला COOH ग्रुप आहे, C डबल बॉन्ड OOH ग्रुप आहे, तो कसा आहे? टर्मिनल फंक्शनल ग्रुप आहे. TFG आहे, टर्मिनल फंक्शनल ग्रुप. आणि टर्मिनल फंक्शनल ग्रुपमध्ये जो कार्बन ॲटम आहे, टर्मिनल फंक्शनल ग्रुपमध्ये जो कार्बन ॲटम आहे तोच कार्बन ॲटम कोणता आहे? फर्स्ट कार्बन ॲटम आहे. नीट लक्षात घ्या, ह्या COH मध्ये जो कार्बन ॲटम आहे त्याच कार्बन ॲटमला आपल्याला काय करायचं आहे? फर्स्ट कन्सिडर करायचं आहे. ओके, दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम, दिस इज सेकंड कार्बन ॲटम, दिस इज थर्ड, दिस इज फोर्थ, दिस इज फिफ्थ. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? कार्बोक्झिलिक ग्रुप असणारे एक लॉंगेस्ट कार्बन चेन सिलेक्ट करायचे आहे. आणि COH मधला जो कार्बन ॲटम आहे त्याच आपल्याला काय करायचं आहे? फर्स्ट कार्बन ॲटम कन्सिडर करायचा आहे. हा कार्बन ॲटम फर्स्ट नाही आहे. COH मधला जो कार्बन ॲटम आहे तोच कार्बन ॲटम फर्स्ट आहे. याच्यामध्ये आपण काही एक्झाम्पल्स पाहूया. पहा एक्झाम्पल्स. फर्स्ट एक्झाम्पल HC डबल बॉन्ड OOH. HC डबल बॉन्ड OH. दिस इज फॉर्मिक ॲसिड. याचा आपण IUPAC नेम लिहा. IUPAC नेम लिहिताना आपण फर्स्ट काय लिहितो? तर आपण 5 पॉईंटमध्ये IUPAC नेम लिहितो. फर्स्ट आपण लिहितो सेकंडरी प्रिफिक्स, नंतर आपण लिहितो प्रायमरी प्रिफिक्स, नंतर आपण लिहितो वर्ड रूट, त्यानंतर लिहितो आपण प्रायमरी सफिक्स आणि लास्ट आपण काय लिहितो? सेकंडरी सफिक्स. आता याच्यामध्ये प्रायमरी सेकंडरी प्रिफिक्स आणि प्रायमरी प्रिफिक्स नाही आहे. डायरेक्ट सुरुवात कशाने करायची? मग वर्ड रूट. तर टोटल कार्बन ॲटम किती आहे त्याच्यामध्ये? एक कार्बन ॲटम आहे. एक कार्बन ॲटम असणारा वर्ड रूट आपण काय लिहितो? नीथ लिहितो. पुढे एकच कार्बन ॲटम आहे. एकच कार्बन ॲटम असेल तर आपण काय लिहितो? ANE. किंवा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल तर आपण काय लिहितो? ANE. त्यानंतर काय करायचं? आपण सफिक्स कोणता यूज करतोय? OIC ॲसिड. कार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये इथं सुरुवात कशी झाली? O न झाले, वॉवेल न झाले, त्यामुळे आपण हे E काय करतो? A रिमूव्ह करतो आपण आणि त्या ठिकाणी काय लिहितो आपण? OIC ॲसिड. दिस इज IUPAC नेम मिथॅनॉइक ॲसिड. एकदम इझी आहे. पहा एक कार्बन ॲटम असणारा ॲसिड, त्याचा IUPAC नेम काय? मिथॅनॉइक ॲसिड. याचं कॉमन नेम काय? फॉर्मिक ॲसिड. ओके, त्यानंतर एक्झाम्पल सेकंड पहा CH3COOH. पहा याचा आपल्याला IUPAC नेम काय लिहिता येईल? टोटल 2 कार्बन ॲटम आहेत. 2 कार्बन ॲटम असणारा वर्ड रूट कोणता आहे? ईथ. त्यानंतर कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड आहे त्यामुळे ANE. हे E रिमूव्ह करायचं, त्या ठिकाणी लिहायचं OIC ॲसिड. हे झालं याचं IUPAC नेम इथॅनॉइक ॲसिड. ओके, त्यानंतर पहा याच्यामध्ये थर्ड एक्झाम्पल CH3CH2COOH. पहा याचा आपल्याला IUPAC नेम काय लिहिता येईल? दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम, सेकंड अँड थर्ड. टोटल कार्बन ॲटम किती? 3 कार्बन ॲटम आहेत. त्यामुळे वर्ड रूट काय येणार? प्रोप. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड ANE. हे E रिमूव्ह होणार आणि त्या ठिकाणी काय येणार? OIC ॲसिड. हे झालं IUPAC नेम प्रोपॅनॉइक ॲसिड. त्यानंतर याच्यामध्ये फोर्थ एक्झाम्पल आहे CH3CH2CH2CO2H. पाठीमागं आपण सांगितले, लास्ट लेक्चरला आपण सांगितले की हा जो COOH ग्रुप आहे तो असा लिहिला जातो. C हे 2 ऑक्सिजन म्हणजे O2 आणि हा H. याचा IUPAC नेम काय असेल? टोटल कार्बन 4 झाले. आणि हा स्ट्रेट चेन आहे. स्ट्रेट चेन जर असेल, कार्बोक्झिलिक ॲसिड जर स्ट्रेट चेन असेल, याला कुठलाही प्रिफिक्स अटॅच नसेल तर तुम्ही नंबरिंग नाही केली तरीही चालते. टोटल कार्बन आहेत 4, त्यामुळे काय येणार? ब्यूट. पुढे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, त्यामुळे काय येणार? ANE. हे E रिमूव्ह करायचं आणि त्या ठिकाणी काय लिहायचं? OIC ॲसिड. हे झालं याचं IUPAC नेम ब्युटॅनॉइक ॲसिड. त्यानंतर पाहिच्यामध्ये 5 नंबर आहे. पाहिच्यामध्ये मी एक बॉन्डलाईन फॉर्म्युला काढलेला आहे. दिस इज बॉन्डलाईन फॉर्म्युला. पाहिजेचा आपल्याला IUPAC नेम काय लिहिता येईल? 1. दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम. 1 2 3 4 अँड 5. टोटल कार्बन ॲटम 5. पेंट. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड ANE. रिमूव्ह करायचं, त्या ठिकाणी लिहायचं OIC
ॲसिड हे झालं याचं IUPAC नेम पेंटॅनॉइक ॲसिड. समजलं हे. तर याच्यामध्ये आपण कुठेही नंबरिंग केलेलं नाही आहे कारण सर्व ॲसिड हे कसं होते स्ट्रेट चेन ॲसिड होते. फर्स्ट हे लिहून घ्या तुम्ही, ह्याचा स्क्रीनशॉट घ्या तुम्ही. आपण पुढचे एक्झाम्पल्स पाहूया. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर 6 नंबर एक्झाम्पल पाहिलं तर हे तुम्हाला ब्रांच्ड कार्बोक्सिलिक ॲसिड दिसेल. ओके. आता पहा याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, लॉंगेस्ट कार्बन चेन सिलेक्ट करावं लागेल. लॉंगेस्ट कार्बन चेन अशी सिलेक्ट करायची की त्या चेनमध्ये आपला COH पण यायला पाहिजे, जास्तीत जास्त कार्बोनेटम पण यायला पाहिजेत, अनसॅच्युरेशन असेल म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड असेल तर तो सुद्धा यायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये नंबर ऑफ ब्रांचेस जास्त असायला पाहिजेत. असे आपल्याला कार्बन चेन सिलेक्ट करायचे. आता याच्यामध्ये पहा आपल्याला काय करायचं आहे, COH ग्रुप असणारी कार्बन चेन सिलेक्ट करायचे. मग एकतर आपण 1 2 3 ही 3 कार्बनची चेन असणारी आपण चेन सिलेक्ट करू शकतो किंवा 1 2 3 ही आपण 3 कार्बोनेटम असणारी चेन आपण सिलेक्ट करू शकतो. दोन्हीपैकी कोणतीही चेन सिलेक्ट केली तरी चालेल. याला आपण नंबरिंग करूया. आपण पाठीमागे सांगितले COH ग्रुपमधला जो कार्बनटम आहे तोच कार्बनटम फर्स्ट आहे. दिस इज फर्स्ट कार्बनटम, दिस इज सेकंड अँड दिस इज थर्ड. ओके. आता हा जो आहे तो आपला काय झाला, प्रिफिक्स झाला. हा प्रिफिक्स कोणत्या कार्बनटमला अटॅच आहे, सेकंड कार्बनटमला अटॅच आहे. त्यामुळे तो फर्स्ट आपण लिहूया. पहा याची पोझिशन आपण लिहूया फर्स्ट 2. त्यानंतर कोणता प्रिफिक्स अटॅच आहे, CH3. CH3 म्हणजे काय, मिथाईल. 2 मिथाईल. पुढे टोटल कार्बनटम किती आहेत, 3 आहेत. 3 असतील तर आपण काय लिहितो, प्रोप लिहितो. त्यानंतर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, त्यामुळे ANE हे E रिमूव्ह करायचं आणि त्या ठिकाणी काय लिहायचं, OIC ॲसिड. हे झालं याचं IUPAC नेम. इथे येणार डॅश 2 मिथाईल प्रोपॅनॉइक ॲसिड. पहा काय काय बुकमध्ये तुम्हाला प्रोपॅन आणि इथं COHची पोझिशन 1 आहे, OIC ॲसिड म्हणजे 2 मिथाईल प्रोपॅन 1 OIC ॲसिड असं लिहिलं असेल. पहा हा टर्मिनल फंक्शनल ग्रुप आहे. COH हा कसा आहे, टर्मिनल फंक्शनल ग्रुप आहे आणि टर्मिनल फंक्शनल ग्रुपची पोझिशन तुम्ही लिहिली तरी चालते किंवा नाही लिहिली तरी पण चालते. हे झालं याचं IUPAC नेम 2 मिथाईल प्रोपॅनॉइक ॲसिड. आता आपण याचं लिहूया. याच्यामध्ये कोणती चेन असेल, दिस इज फर्स्ट कार्बोनेटम, दिस इज सेकंड कार्बोनेटम, दिस इज थर्ड कार्बोनेटम. हे सुद्धा चेन झाली असते. हे सुद्धा किती कार्बनचे, 3च कार्बनचे. ओके. आता याच्यामध्ये हे झाली आपली मेन चेन, हे झाली आपली मेन चेन. तर हे 2 काय आहेत आपले प्रिफिक्स आहेत. हा कोणता प्रिफिक्स आहे, मिथाईल. हा कोणता आहे, मिथाईल. दोन्ही मिथाईल कसे आहेत म्हणजे दोन्ही प्रिफिक्स कसे आहेत, सेमच आहेत आणि ते कोणत्या कार्बोनेटमला अटॅच आहे, सेकंड. मग IUPAC नेम काय येणार, हा मिथाईल ग्रुप कुठे आहे, सेकंड कार्बोनेटमला अटॅच, त्यामुळे आपण लिहिलं 2. हा मिथाईल ग्रुप कुठे आहे, सेकंड कार्बोनेटमला अटॅच, त्यामुळे परत 2. दोन्ही प्रिफिक्स कसे आहेत, सेम आहेत, त्यामुळे आपण काय लिहितो, डाय लिहितो. त्यानंतर CH3 म्हणजे मिथाईल. पुढे मेन चेनमध्ये टोटल कार्बोनेटम आहेत 3, त्यामुळे काय येणार, प्रोप. त्यानंतर येणार ANE, हे E रिमूव्ह होणार आणि त्या ठिकाणी काय येणार, OIC ॲसिड. हे झालेचं IUPAC नेम. इथेल कॉमा इथेल डॅश 2 डायमिथाईल प्रोपॅनॉइक ॲसिड. ओके. 8 नंबर एक्झाम्पल. 8 नंबर एक्झाम्पलमध्ये तुम्हाला फर्स्ट काय करायचं आहे, लॉंगेस्ट कार्बन चेन सिलेक्ट करायचे आहे. ओके. आता नीट पहा, ह्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला एका ठिकाणी C2H5 ग्रुप दिसतोय. आपण पाठीमागे पण सांगितलं आहे, जर C2H5 ग्रुप असेल तर तो काय करायचा, सिम्पल फॉर्ममध्ये लिहायचा. C2H5 सिम्पल फॉर्ममध्ये कसं लिहिणार, फक्त हा C2H5 रिमूव्ह करा, हा डॅश ॲज इट इज ठेवा, त्याला काय अटॅच करायचा, CH2 आणि पुढे काय अटॅच करायचा, CH3. म्हणजे C2H5 आपण हा असाही लिहू शकतो, CH2 CH3. पाहता लॉंगेस्ट चेन, दिस इज फर्स्ट कार्बोनेटम. समजते सर्वांना. हा झाला आपला फर्स्ट कार्बोनेटम, हा झाला सेकंड, हा झाला थर्ड, 4 5. जर तुम्ही ही चेन सिलेक्ट केली तर 5 कार्बोनेटमची चेन तयार होते आणि जर तुम्ही ही चेन सिलेक्ट केली तर किती कार्बनची चेन तयार होईल, पहा 1 2 3 4 5 6 कार्बोनेटमची चेन तयार होईल आणि म्हणून तुमची मेन चेन कोणती, ही चेन आहे 3. आता नंबरिंग करूया. नंबरिंग करताना काय करायचं आहे, तर COOH ग्रुपमधलाच कार्बोनेटम हा आपल्याला फर्स्ट कन्सिडर करायचा आहे. ओके. दिस इज फर्स्ट कार्बोनेटम, सेकंड थर्ड, त्यानंतर हा कोणता असेल, फोर्थ, हा असेल फिफ्थ आणि हा असेल सिक्स्थ. ओके. समजलं सर्वांना. पुढे आता मला सांगा प्रिफिक्स कोणकोणत्या कार्बोनेटमला अटॅच आहेत, तर थर्ड कार्बोनेटमला एक प्रिफिक्स अटॅच आहे, कोणता, तर हा CH2 CH3. त्यानंतर 4ला एक अटॅच आहे, कोणता, हा CH3 आणि 5ला एक अटॅच आहे, हा BR. ओके. तर टोटल 3 आहेत, एक 3ला आहे, एक 4ला आहे, एक 5ला आहे. मग नाव फर्स्ट तुम्ही कुणाचं लिहिणार, कोणता प्रिफिक्स फर्स्ट लिहिणार, तर अल्फाबेटिकल ऑर्डर यूज करायचे आहे. हा सांगा कोणता आहे, इथाईल म्हणजे E न स्टार्ट होतो. हा कोणता आहे, मिथाईल म्हणजे M न स्टार्ट होतो. हा कोणता आहे, ब्रोमो म्हणजे B न स्टार्ट होतो. म्हणजे फर्स्ट तुम्हाला याचं नाव लिहावं लागेल. हा कोणत्या कार्बोनेटमला अटॅच आहे, फिफ्थ कार्बोनेटमला अटॅच आहे, त्यामुळे करणार 5
पुढे लिहायचं ब्रोमो 5 ब्रोमो. इथे सर्वांच्या लक्षात हे आपण डॅश नंतर देऊया 5 ब्रोमो. त्यानंतर 4ला मिथाईल आहे आणि 3ला इथाईल आहे, तर याचं नाव फर्स्ट आपल्याला लावावं लागेल 3 इथाईल. समजतंय सर्वांना? 3 इथाईल. पुढे 4ला काय अटॅच आहे मिथाईल. तर हे झाले आता आपले सर्व प्रिफिक्स. नंतर आता वर्ड रूट लिहितो आपण. टोटल 6 कार्बन टर्म आहेत, त्यामुळे काय येणार हेक्स येणार. सर्व कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे. कार्बन कार्बनमध्ये बॉन्ड कोणता आहे सिंगल बॉन्ड, त्यामुळे ए रिमूव्ह करा. त्या ठिकाणी लिहा OIC ॲसिड. आता डॅश आणि कॉममध्ये आहे, इथे काय येणार डॅश डॅश डॅश, इथे डॅश इथे डॅश. काय आलं 4 ब्रोमो 3 इथाईल 4 मिथाईल हेक्झानॉइक ॲसिड. ओके. 9 नंबर पहा. आता 9 नंबर जर तुम्ही पाहिलं स्ट्रेट चेन आहे, परंतु याच्यामध्ये अनसॅच्युरेशन आहे, म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. स्ट्रेट चेन असेल तर आपण नंबरिंग करत नाही, पण जर समजा डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असेल चेनमध्ये तर मात्र नंबरिंग करायचे आहे. नंबरिंग आपली सेमच आहे. दिस इज फर्स्ट कार्बन टर्म, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. पण याचा IUPAC नेमका असेल टोटल कार्बन टर्म किती आहेत 4. टोटल कार्बन टर्म किती आहेत 4. 4 कार्बन टर्म असतील तर आपण वर्ड रूट काय करतो ब्यूट. पुढे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, त्यामुळे काय लिहितो आपण ENE. समजलं ENE का लिहिलेलं आपण ते, कारण कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. सांगा तर डबल बॉन्डची पोझिशन कोणती आहे 2 आणि 3मध्ये डबल बॉन्ड आहे. लोएस्ट नंबर कोणता 2, तो इथे लिहायचा आहे. ओके. डबल बॉन्डची पोझिशन आपल्याला ENEची पोझिशन आपल्याला मेन्शन करावी लागते, सिंगल बॉन्डची मेन्शन करावी लागत नाही. डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असेल तर आपण इथं मेन्शन करतो. इथे येणार डॅश, इथे येणार डॅश. इथपर्यंत समजलं सर्वांना ब्यूट टू ENE. त्यानंतर काय करायचं हे ए रिमूव्ह करायचं आणि त्या ठिकाणी काय लिहायचं COH आहे, त्यामुळे सर्फेस काय येणार OIC ॲसिड. हे झाले याचं IUPAC नेम. डबल बॉन्ड असेल तर IUPAC नेम असं येणार ब्यूट टू ENOIC ॲसिड. समजलं. पुढे डायकार्बॉक्झिलिक ॲसिड. व्हॉट इज द मिनिंग ऑफ डायकार्बॉक्झिलिक ॲसिड. 2 COH ग्रुप, 2 COH. आता 2 COH असतील तर काय करायचं नंबरिंग करायचं. 2 COH असतील तर नंबरिंग करायचं. मग त्यामध्ये कार्बन ॲटम कितीही असू द्या. दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम, दिस इज सेकंड कार्बन ॲटम. किंवा काय झालं असतं हा फर्स्ट झाला असता, हा सेकंड झाला असता, नो प्रॉब्लेम. सांगा टोटल कार्बन ॲटम किती आहेत. टोटल कार्बन ॲटम आहेत 2 असतील तर आपण वर्ड रूट काय यूज करतो इथ. कार्बन कार्बनमध्ये बॉन्ड कोणता आहे सिंगल बॉन्ड, त्यामुळे काय येणार ANE येणार. त्यानंतर COH किती सांगा 1 2 2 आहेत ना, त्यामुळे आपण इथं काय लिहूया डाय लिहूया. ओके. त्यापूर्वी हा COH पहा कोणत्या कार्बन टर्मला अटॅच आहे फर्स्ट, हा COH सेकंडला अटॅच आहे सेकंड. समजतं ना सर्वांना. टोटल किती झाले 2 आहेत ना, 2 असतील तर आपण काय लिहितो डाय. आणि पुढे आता नीट लक्ष द्या, पुढे काय लिहायचं OIC ॲसिड, OIC ॲसिड. इथे काय येणार डॅश कॉमा डॅश. आता मला सांगा हे जे आपण E ठेवलं आहे ते E रिमूव्ह केलं आहे का आपण E रिमूव्ह केलेलं नाही आहे. त्याचं मेन रिझन काय तर Eच्या पुढे काय आलं आहे कॉन्सनंट आले, D हे लेटर आले, त्यामुळे आपण हे E रिमूव्ह केलेलं नाही आहे. आलं लक्षात. तर इथपर्यंत आपण काय करत होतो E रिमूव्ह करत होतो. इथे आपण E काय नाही रिमूव्ह केलं, कारण Eच्या पुढे काय आहे कॉन्सनंट D. म्हणजे याचं IUPAC नेम काय झालं इथेन 1,2 डायऑइक ॲसिड. याचं कॉमन नेम काय ऑक्झॅलिक ॲसिड. ऑक्झॅलिक ॲसिडचं IUPAC नेम काय इथेन 1,2 डायऑइक ॲसिड. पहा याचा IUPAC नेम. व्हॉट इज द IUPAC नेम ऑफ दिस कंपाऊंड. पहा हे CH2 इथं 2 टाइम्स आहे, म्हणजे हे आपण अजून कसं लिहू शकतो सांगा. तर हेच आपण असं लिहू शकतो. पहा हा COH, कोणता COH हा COH. त्यानंतर CH2 किती टाइम्स आहेत 2 टाइम्स, 2 टाइम्स CH2 CH2 CH2. समजलं हे 2 वेळेस CH2 आहे. ओके. आणि त्यापुढे काय COOH. तुम्हाला नंबरिंग करायची आहे. सांग कशी नंबरिंग करणार. एक तर याला फर्स्ट कन्सिडर करा किंवा याला फर्स्ट कन्सिडर करा. समजा आपण याला फर्स्ट कन्सिडर केलं 1 2 3 4. सांग टोटल कार्बन टर्म किती झाले. टोटल कार्बन टर्म झाले 4, त्यामुळे काय आलं ब्यूट. सर्व कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, त्यामुळे ANE. लास्टला आपण काय करतो सांगा याची पोझिशन लिहितो. फर्स्ट COH कुठे आहे 1ला, सेकंड COH कुठे आहे 4ला, टोटल 2 म्हणून डाय, आणि लास्ट OIC ॲसिड डॅश कॉमा डॅश ब्युटेन 1,4 डाय OIC ॲसिड. समजलं सर्वांना. याचं कॉमन नेम काय होतं. याचं कॉमन नेम आहे सक्सिनिक ॲसिड. सक्सिनिक ॲसिडचं IUPAC नेम काय ब्युटेन 1,4 डायऑइक ॲसिड. हे E रिमूव्ह केलेलं नाही, कारण पुढे काय आले कॉन्सनंट आले D. समजलं सर्वांना. घ्या आता स्क्रीनशॉट.
पहा 12 नंबर एक्झाम्पल आहे. 12 नंबर एक्झाम्पलमध्ये पहा काय आहे, ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड. ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड याचा अर्थ 3 COH ग्रुप आहेत. नीट लक्ष द्या, याच्यावरती आपल्याला जास्त करून क्वेश्चन विचारतात. पहा ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये आपण जास्त करून मिस्टेक करतो. मिस्टेक काय होते पहा, आपण काय करतो, आपला रूल काय आहे की COH मधला जो कार्बन ॲटम आहे तोच कार्बन ॲटम फर्स्ट कन्सिडर करायचा, हा आपला रूल आहे. जर समजा आपण याला फर्स्ट कन्सिडर केलं तर हा काय होईल आपला सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ आणि हा फिफ्थ, म्हणजे 5 कार्बन ॲटम असणारी चेन होईल. याच्यामध्ये किती COH आले, हा एक COH येतो आणि हा एक COH येतो. किती COH आले, 2 COH आले. जर तुम्ही ही चेन सिलेक्ट केली, समजा तुम्ही याला फर्स्ट नंबर दिला 1 2 3 4, कार्बन ॲटम किती येतात, 4 येतात, म्हणजे 4 कार्बन ॲटमची चेन आणि किती COH येतात, 2 COH येतात. तर आपल्याला काय करायचं आहे, तिन्ही COHला एकाच रूलमध्ये आणायचं आहे. जर तुम्ही ही चेन सिलेक्ट केली, ही चेन तुम्ही सिलेक्ट केली तर 2 COH येतात, हा COH राहून जातो. जर तुम्ही ही चेन सिलेक्ट केली, ही चेन सिलेक्ट केली तर हे 2 COH येतात, हा COH राहून जातो नंबरिंगमध्ये. जर तुम्ही ही चेन सिलेक्ट केली तर हे 2 COH येतात, हा COH राहून जातो, म्हणजे हा COH नंबरिंगमध्ये येत नाही. तर आपल्याला तिन्हींलाही इक्वल नंबरिंग मिळण्यासाठी फक्त हे कुठं करायचं, ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये करायचं किंवा टेट्रा कार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये करायचं. ओके, ह्या तिन्हींलाही इक्वल नंबरिंग येण्यासाठी हे 3 COH सोडून द्यायचे. कोणते, हा COH सोडून द्या. नंबरिंगसाठी फक्त हा आणि हा राहिला कोणता याच्यामध्ये पार्ट, तर हा पार्ट याच्यामध्ये राहिला. ओके, तिन्हींलाही इक्वल नंबरिंग येण्यासाठी आपण काय केलं, ह्या तिन्हींलाही नंबरिंग केलेलं नाही आहे. आपण काय करूया, आता ज्या एंडकडनं COH जवळ आहे त्या एंडकडनं आपण नंबरिंग करूया. ही झाली आपली 3 कार्बन ॲटमची चेन. एक तर आपल्याला ह्या एंडकडनं नंबरिंग करावं लागेल किंवा आपल्याला ह्या एंडकडनं नंबरिंग करावं लागेल. ओके, जर समजा आपण ह्या एंडकडनं नंबरिंग केली, 1 हा असेल, 2 हा असेल, 3. ओके, आता सांग याचं IUPAC नेम काय येणार. पाहा, हा COH कुठे फर्स्टला, हा COH कुठे सेकंडला, हा COH कुठे थर्डला, म्हणजे काय मिळालं, तिन्हीलाही इक्वल न्याय मिळाला. म्हणजेच काय, जर तुम्ही 2 COH कन्सिडर केलं तर तिसरा राहून जातो. कुठलेही 2 COH येतात. जर तुम्ही COHला जर फर्स्ट नंबर दिला तर, म्हणजे ह्या COHला जर तुम्ही फर्स्ट नंबर दिला किंवा याला दिला तर काय होतं, कुठलेही 2 COH नंबरिंगमध्ये येतात, तिसरा राहून जातो. त्यासाठी आपण काय केलं, तर कुणालाही नंबरिंग केलेलं नाही. ह्या COH मधल्याला आपण काय केलं, फक्त या ॲलिफॅटिक जी चेन तुम्हाला दिसते त्याला आपण काय केलं, नंबरिंग केलेलं आहे. पहा टोटल किती कार्बनची चेन झाली, तर 3 कार्बन ॲटमची चेन झाली. 3 कार्बन ॲटमची चेन झाली तर वर्ड रूट काय येणार सांगा, प्रोप. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे त्यामुळे ANE. साधा हा COH कुठे फर्स्टला, हा COH कुठे सेकंडला, हा COH कुठे थर्डला. टोटल किती झाले, 3 झाले. 3 असेल तर ट्राय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेवटी OIC ॲसिड लिहायचं नाही आहे. शेवटी OIC ॲसिड लिहायचं नाही, तर शेवटी काय लिहायचं, कार्बोक्झिलिक ॲसिड हा वर्ड लिहायचा आहे. शेवटी काय लिहायचं, कार्बोक्झिलिक ॲसिड. अँड दिस इज IUPAC नेम. इथे येणार डॅश कॉमा डॅश. याचा IUPAC नेम काय झाला, प्रोपेन 1 2 3 ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड. ओके, त्यानंतर याच्यामध्ये पहा नेक्स्ट पॉईंट आहे, इफ COH ग्रुप इज डायरेक्टली अटॅच टू रिंग. जर COOH ग्रुप हा रिंगला डायरेक्ट अटॅच असेल, जसं की ही आहे रिंग. ओके, दिस इज सायक्लोहेक्झेन रिंग. आणि सायक्लोहेक्झेन रिंगला हा COH डायरेक्ट अटॅच आहे. ओके, ह्या रिंगला हा COH डायरेक्ट अटॅच आहे. तर अशा वेळेस IUPAC नेम काय येणार, तर एकदम इझी आहे. तर फर्स्ट काय करतं, ह्या रिंगचं नाव लिहायचं. काय ह्या रिंगचं नाव सांगा, सायक्लोहेक्झेन. दिस इज सायक्लोहेक्झेन. आणि पुढं OIC ॲसिड न लिहिता कोणता वर्ड लिहायचा, कार्बोक्झिलिक ॲसिड. काय लिहायचं, कार्बोक्झिलिक ॲसिड. कार्बोक्झिलिक ॲसिड कधी कधी यूज करायचं समजलं सर्वांना, जर 3 किंवा 3पेक्षा जास्त COH असतील तर कार्बोक्झिलिक ॲसिड यूज करायचं. जर समजा COH ग्रुप हा डायरेक्ट रिंगला अटॅच असेल तरीसुद्धा काय यूज करायचं, कार्बोक्झिलिक ॲसिड, नॉट OIC ॲसिड. ओके, हे झालं याचं IUPAC नेम, सायक्लोहेक्झेन कार्बोक्झिलिक ॲसिड. आता आपण याचं नाव लिहूया. आता तुम्ही जर बघितलं तर ही आहे रिंग आणि ह्या रिंगला डायरेक्ट COH ग्रुप अटॅच आहे. डायरेक्ट COH अटॅच म्हणजे आपल्याला काय करावं लागणार, कार्बोक्झिलिक ॲसिड हा वर्ड आपल्याला लास्टला यूज करावा लागणार. ओके, आता इथे जर तुम्ही पाहिलं तर COH ग्रुप अटॅच आहे आणि COH आहे प्लस याला एक प्रिफिक्स अटॅच आहे. ओके, आता तुम्हाला इथं काय करावं लागेल, नंबरिंग करावं लागेल. कोणला, तर ह्या सायक्लोपेंटेन रिंगला कोणता कार्बन फर्स्ट असेल, तर COH. ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तो कार्बन ॲटम फर्स्ट. आता सांगा क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये नंबरिंग करणार तुम्ही का अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये नंबरिंग करणार,
तर 1 2 3 समजा तुम्ही अँटी क्लॉकवाईज केली 1 2 3 3ला CH3 येतो. जर तुम्ही क्लॉकवाईज केली 1 2 3 4 4ला CH3 येतो. 1 2 3 4 4ला CH3 येतो. मग क्लॉकवाईज करायचे का अँटी क्लॉकवाईज करायचे? तर अँटी क्लॉकवाईज करायचे, कारण 3rd नंबर मिळतो ना याला. जर तुम्ही क्लॉकवाईज केले तर 4th नंबर मिळणार. जर तुम्ही अँटी क्लॉकवाईज केले तर 3rd नंबर मिळणार. म्हणजे आपल्याला जवळ कुठून आहे? अँटी क्लॉकवाईज. समजते सर्वांना? आता आपण काय करूया? प्रिफिक्सचं नाव लिहा. प्रिफिक्स कुठे अटॅच आहे? 3rd कार्बन टेबलला. त्यामुळे काय येणार? 3. कोणता अटॅच आहे? मिथाईल अटॅच आहे. 3 मिथाईल. पुढे काय येणार? सायक्लोपेंटेन येणार. पुढे काय येणार? सायक्लोपेंटेन. आणि लास्ट काय सांगा? कार्बोक्झिलिक ॲसिड. कार्बोक्झिलिक ॲसिड हे झालं याचं IUPAC नेम. काय आलं? 3 मिथाईल सायक्लोपेंटेन कार्बोक्झिलिक ॲसिड. ओके. त्यानंतर ॲरोमॅटिक कार्बोक्झिलिक ॲसिड. पहा, ॲरोमॅटिक कार्बोक्झिलिक ॲसिडचा आपण IUPAC नेम लिहा. बेन्झिनला डायरेक्ट काय अटॅच आहे? COH आहे. बेन्झिनला जर डायरेक्ट COH अटॅच असेल तर याचा आपण IUPAC नेम काय लिहितो? बेन्झोइक ॲसिड. याचा IUPAC नेम काय? बेन्झोइक ॲसिड. और अजून एक लिहितं, जसं आपण इथं लिहिलं ना तसंच इथं लिहितं. ही रिंग कोणती आहे? तर ही रिंग आहे बेन्झिन. ही रिंग कोणती आहे? बेन्झिन. आणि CH ग्रुप हा डायरेक्ट रिंगला अटॅच आहे, त्यामुळे काय लिहायचं? कार्बोक्झिलिक ॲसिड. काय लिहायचं? कार्बोक्झिलिक ॲसिड. म्हणजे एकतर बेन्झोइक ॲसिड लिहायचं किंवा मग बेन्झिन कार्बोक्झिलिक ॲसिड लिहायचं. दोन्ही IUPAC नेम करेक्ट आहेत. आता याच्यामध्ये हे 16 17 आणि हे 18. ओके. 16 नंबर एक्झाम्पल. आता याच्यामध्ये काय? बेन्झिनला एक प्रिफिक्स अटॅच आहे, तर तुम्हाला इथे नंबरिंग करावं लागेल. COOH ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तो कार्बन ॲटम फर्स्ट. हा फर्स्ट असेल. क्लॉकवाईज ऐवजी अँटी क्लॉकवाईज तुम्हाला नंबरिंग करावं लागेल. 1 2 3. याचा IUPAC नेमकं असेल 3ला ब्रोमिन आहे, त्यामुळे काय येणार? 3 ब्रोमो. पुढे काय येणार? बेन्झिनला COH आहे, त्यामुळे काय येणार? बेन्झोइक ॲसिड. 3 ब्रोमो बेन्झोइक ॲसिड हे झाल्याचं IUPAC नेम. पुढे 17 नंबर. दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम. क्लॉकवाईज करावं लागेल 1 2 3 and 4. अल्फाबेटिकली लिहावं लागेल तुम्हाला. अल्फाबेटिकली समजलं ना सर्वांना? अल्फाबेटिकली हा ब्रोमो हा नायट्रो. कोण फर्स्ट येईल? ब्रोमो फर्स्ट येईल, त्यामुळे काय लिहिणार? 3 ब्रोमो. अल्फाबेटिकल येणार 3 ब्रोमो. पुढे काय येणार? 4 नायट्रो बेन्झोइक ॲसिड. ओके. त्यानंतर याच्यामध्ये पहा 18 नंबर. आता 18 नंबर एक्झाम्पलमध्ये काय? तर बेन्झिनला 2 CH ग्रुप अटॅच आहेत. बेन्झिनला 2 CH ग्रुप अटॅच आहेत. जर 2 CH असतील तर IUPAC नेम थोडंसं चेंज होतं. कसं होतं चेंज? पहा, जर 2 CH असतील किंवा 2पेक्षा जर जास्त CH असतील तर काय करायचं? COH ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तो कार्बन ॲटम फर्स्ट कन्सिडर करायचा. ओके. हा झाला फर्स्ट कन्सिडर. तर हा तुमची नंबरिंग कशी असेल? आता क्लॉकवाईज असेल. जर तुम्ही याला फर्स्ट कन्सिडर केलं तर तुमची नंबरिंग अँटी क्लॉकवाईज असेल. 1 2. फर्स्ट काय करायचं? आता नीट शेड याला पण तुम्ही स्टार करून ठेवायचं आहे ह्या एक्झाम्पलला. फर्स्ट काय करायचं? याचं नाव लिहायचं. दिस इज बेन्झिन. पुढे पहा, हा COH कुठे आहे? 1ला. हा COH कुठे आहे? 2ला. टोटल किती झाले? 2. त्यामुळे काय लिहायचं? डाय. आणि OIC ॲसिड नाही लिहायचं. पुढे काय लिहायचं? कार्बोक्झिलिक ॲसिड. काय लिहायचं? कार्बोक्झिलिक ॲसिड. हे झाल्याचं IUPAC नेम. इथे येणार डॅश कॉमा डॅश. बेन्झिन 1 2 डाय कार्बोक्झिलिक ॲसिड. जर 3 असेल तर काय येणार? बेन्झिन त्यांच्या अपोजिशन आणि पुढे काय येणार? ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड. समजले सर्वांना? याचा स्क्रीनशॉट घ्या. 18 नंबर एक्झाम्पल. 18 नंबर एक्झाम्पलमध्ये पहा, COOH ग्रुप हा डायरेक्ट बेन्झिनला अटॅच आहे का? नाही आहे. तर COH ग्रुप हा डायरेक्ट बेन्झिनला अटॅच नाही आहे. तर मग काय करायचं आपल्याला? COH मधला जो कार्बन ॲटम आहे तोच कार्बन ॲटम काय करायचा? फर्स्ट कन्सिडर करायचा आणि लॉंगेस्ट कार्बन चेन सिलेक्ट करायची. 1 हा असेल 2. ओके. आता सेकंडला काय अटॅच आहे? हा ग्रुप अटॅच आहे. सेकंडला कोणता ग्रुप अटॅच आहे? तर फिनाइल ग्रुप अटॅच आहे. याच्याऐवजी आपण C6H5 पण लिहू शकतो किंवा ओनली PH पण लिहू शकतो. 2. त्यानंतर 2ला काय अटॅच आहे? पहा, फिनाइल अटॅच आहे, त्यामुळे आपण इथे लिहा 2 फिनाइल. पुढे किती कार्बन चेनमध्ये? 2. त्यामुळे काय येणार? इथ. कार्बन सिंगल बॉन्ड ANE हे इरिम होणार, त्या ठिकाणी काय येणार? OIC ॲसिड. काय लिहायचं IUPAC नेम?
2 फिनाइल इथॅनॉइक ॲसिड. सेम इथं आहे पहा. दिस इज फर्स्ट कार्बन टर्म, दिस इज सेकंड कार्बन टर्म. सेकंड कार्बन टर्मला हा ग्रुप अटॅच आहे कोणता? सायक्लोहेक्झिल. सायक्लोहेक्झिल. इथेही सेज ग्रुप हा डायरेक्ट रिंगला अटॅच नाही, त्यामुळे काय करायचं, हीच आपण चेन सिलेक्ट करायची. 2 सायक्लोहेक्झिल. टोटल कार्बन टर्म किती झाले? 2. त्यामुळे इथ ANE हे ए रिमूव्ह होणार, त्या ठिकाणी काय होणार? OIC ॲसिड. हे झालं IUPAC नेम कोणतं? 2 सायक्लोहेक्झिल इथॅनॉइक ॲसिड. आता इथे पहा, इथे काय होणार? इथे तुम्हाला लिहिता येईल ना 1 2 3 4 4 फिनाइल ब्युटॅनॉइक ॲसिड. 20 नंबरचं काय होणार? 4 फिनाइल ब्युटॅनॉइक ॲसिड. 1 2 3 4. 4ला काय अटॅच आहे? C6H5 अटॅच आहे, म्हणजे 4 फिनाइल ब्युटॅनॉइक ॲसिड. पुढे पहा 21मध्ये काय ना सांगा. आता इथं बेन्झिनला 3 CH ग्रुप अटॅच आहेत. जर 3 CH ग्रुप अटॅच असतील किंवा 2 असतील तर आपण IUPAC नेम कसं लिहितो हे आत्ताच आपण पाहिलं होतं. याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट काय करावं लागेल? लोएस्ट सम रूल यूज करावं लागेल. लोएस्ट सम रूल आपण प्रत्येक टॉपिकमध्ये पाहतोले. दिस इज फर्स्ट कार्बन टर्म, दिस इज सेकंड, थर्ड अँड फोर्थ. सांगा टोटल कार्बन टर्म किती झाले याच्यामध्ये, म्हणजे सॉरी टोटल जी सम आहे ती सम किती झाली सांगा? 7 झाली. जर तुम्ही याला फर्स्ट कन्सिडर केलं तर सम तुमची जास्त येणार. जर तुम्ही याला फर्स्ट कन्सिडर केलं तर तुमची सम जास्त येणार. जर तुम्ही याला फर्स्ट कन्सिडर केलं तर तुमची सम सर्वात लोएस्ट येणार. तुम्ही चेक पण करू शकता. पहा मग याचा IUPAC नेम काय येणार? तर याचा IUPAC नेम येणार फर्स्ट आहे बेन्झिन. बेन्झिन. पुढे हा COH1ला, हा COH2ला, हा COH4ला. टोटल किती झाले सांगा? 3 असेल तर काय लिहितो आपण? ट्राय. आणि पुढे काय लिहायचं? OIC ॲसिड नाही लिहायचं. पुढे काय लिहायचं? कार्बॉक्झिलिक ॲसिड. हे झालं याचं IUPAC नेम डॅश कॉमा कॉमा डॅश. बेन्झिन 1 2 4 ट्राय कार्बॉक्झिलिक ॲसिड. आता पहा याचा IUPAC नेम कसं लिहिणार? तुम्हाला कंडेन्स फॉर्म्युला दिला आहे PCH3 C6H4 CO2H. आता नीट लक्षात. हा जर तुम्हाला असा दिसला C6H4 तर याचा अर्थ हे काय आहे? बेन्झिन रिंग आहे. काय आहे? बेन्झिन रिंग. C6H4 म्हणजेच काय? बेन्झिन रिंग. पुढे C6H4ला काय अटॅच आहे? CO2H म्हणजेच आपला काय अटॅच आहे? COOH. कोणत्याही एका कार्बन टर्मला CH अटॅच करायचा. आणि पुढे हे P म्हणजे काय? तर प्यारा. P म्हणजे प्यारा आणि प्याराला काय अटॅच आहे? CH3. मला सांग याच्यामध्ये कोणती पोझिशन प्यारा आहे? तर ही पोझिशन कोणती आहे? प्यारा. ह्या प्याराला काय अटॅच करायचा? CH3 ग्रुप अटॅच करायचा. समजलं सर्वांना? हे कंडेन्स फॉर्म्युला दिला तर त्याचं आपण स्ट्रक्चर काढलं. आता सांगा तुम्हाला याचा IUPAC नेम लिहिता येईल. दिस इज फर्स्ट कार्बन टर्म. क्लॉकवाईज करा किंवा अँटी क्लॉकवाईज करा. 1 2 3 4 हा CH3 कोणत्या कार्बनला येणार? नेहमी फोर्थ कार्बन टर्मलाच येणार. तुम्ही क्लॉकवाईज करा किंवा अँटी क्लॉकवाईज करा. सांगा IUPAC नेम करणार याचा 4 मिथाईल. 4ला काय अटॅच आहे? मिथाईल अटॅच आहे. 4 मिथाईल. पुढे बेन्झिनला काय अटॅच आहे? CH अटॅच आहे, त्यामुळे काय येणार? बेन्झोइक ॲसिड. याचा IUPAC नेम काय झालं? 4 मिथाईल बेन्झोइक ॲसिड. समजलं सर्वांना? नोट करा. आज आपण IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ कार्बोक्झिलिक ॲसिड हा पॉईंट आपण कंप्लीट केला आहे. याच्यावरती तुम्हाला होमवर्क पण दिलेला आहे. तर आपण नेक्स्ट लेक्चरला काय करतो आहे? मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ कार्बोक्झिलिक ॲसिड हा पॉईंट आपण स्टार्ट करतो आहे. थँक्यू.